संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। नामाचा महिमा न जाणल्याने मूर्ख नाम घेत नाहीत। जे तोंडाने भलतेच बोलतात त्यांचे अधपतन निश्चित आहे। या नामाविण सुटका नाही याची वेदशास्त्र ग्वाही देतात। ब्रह्मदेवाने त्यामुळे वेदांचे महत्त्व ओळखून मस्तकी धरले। हे जीवे, तू नित्य नामाची गुळणी घे। असे करणारा तो नर कर्म वेगळा ठरतो असे पुराण सांगतात। ज्या डोळ्यासमोर व मुखात सतत हरी असतो, दुसऱ्या कामात मन नसते, तो साधू भक्त निर्धाराने हरीचा आवडता होतो। मी हरिनाम साधल्याने पुष्पासनाचे आसन घालून मला समाधिस्थ केले असे माऊली सांगतात। नाम जपण्याची माला पवित्र असून रामनाम हा महामंत्र आहे। अंतकाळी हेच तुमचे शस्त्र आहे। सर्व बाधांचे निराकरण हे करते। भवकर्माचे विष नाममंत्राने चोख, कर्म शुद्ध होतात। बनते हेच नाम भवदुःख व व्यथा हरण करून सुख देते। गळ्यात नाममंत्र मंडित माळा व मुखात सतत रामकृष्ण नामाची गुळणी घेत राहिले तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल। मी रामनामाची माळ केली, ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो, त्यामुळे सुखाची संजीवन समाधी देवाला द्यावी लागली असे माऊली सांगतात। रामनाम चिंतन हे समाधीचे साधन आहे, त्यामुळे चित्ताला सुख व जीवाला हर्ष झाला। रामनामाच्या जपाने कोटी तपाच्या राशी जोडता येतात व हे नाम अहर्निश घेतले तर वैकुंठ प्राप्त होते। हे रामकृष्ण नाम हे ध्रुव व उपमन्यू यांनी घेतले। याच कृष्ण नामाने तो पांडवापाशी राहिला व तसाच तो माझ्या हृदय कमळात तो स्थिरावला आहे असे माऊली सांगतात। रामकृष्ण नामाचे निरंतर ध्यान केले तर सर्व कर्माचा नाश होतो व दोष दिगंतरी जातात। जप हेच तीर्थ व जप हेच व्रत हे प्रेमाने मानले तर तो भक्त तरुण जातो। जीवसेवा हीच शिवपूजा आहे असे मानतो। शांती व क्षमा यांचा अंगीकार करतो। त्याच्याजवळ प्रत्यक्ष श्रीहरी उभा राहतो। जो या मार्गाचा नित्य अवलंब करेल त्याचे वचन हे सत्य होते व त्याचे वचन हे पूर्ण होते। त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात असे माऊली सांगतात। गोविंदाचे स्मरण करतात, जन्म जरा व दुःख निघून जाते। हा नामछंदाचा धंदा नित्य करणारा सदोदित सुख भोगतो। ज्याच्या मुखी हरिनाम आहे त्याचे कुळ त्याची याती एवढेच नव्हे तर पुढचा जन्मही धन्य होतो। त्यामुळे भक्तिविन गती नाही। विश्वाचे विश्व असणाऱ्या त्या हरीला प्राप्त करण्यासाठी साधकाला नामभक्तीशिवाय उपाय नाही। मात्र हे दुर्बुद्धी असलेल्याला कसे कळेल? ज्ञानरंगी रंगलेला व ज्ञानबोधाने जो उपजलेला त्या श्रीहरीची सेवा मी निरंतर केली असे माऊली सांगतात। विवेकाने हरिस्मरण करणाऱ्याला संपत्तीचा वियोग होत नाही, त्याचे दुःख व शोक याचे हरण होते। मंत्र व तंत्र सिद्ध होण्यासाठी तोच सूत्रधार असणारा हरी आहे व अशा हरीला वैखरीने हरिनाम घेऊन आप्त करून घे। त्याचे ध्यान व मनन चित्तात करून आपले लक्ष हे अच्युत प्राप्ती करावे व ते फक्त हरिनामे साध्य होते ही हिताची गोष्ट सांगतो। मी समाधीला बसताना त्याचे स्मरण केले, त्याच्या नामाचा बोध घेतला व त्यामुळे स्थापित झाला असे माऊली सांगतात। हरिनामाशिवाय असलेले मुख म्हणजे शून्य आहे। नाम मुखात नसेल तर कसले सुख होईल? जर मुखात नाम नसेल तर खात्रीने दुःख प्राप्त होते। रामकृष्ण गोविंद हरी माधव ही नामे परमानंद स्वरूप आहेत। त्या नामाचा छंद घेतला तर त्याला गर्भवासाचे दुःख होत नाही। इतर अनंत नामे बाजूला सारून रामकृष्ण नामाचा उच्चार हाच राजमार्ग आहे व त्यामुळे नित्य सौजन्य प्राप्त होते। मी त्या रामकृष्ण नामाचे अनुमान केले, त्याचा उच्चार केला, ते तिन्ही लोकात तारक नाम मी घेतले, त्यामुळे भक्ती सुख साधले असे माऊली सांगतात। तो परिपूर्ण जनार्दन असून त्या नारायणाला नित्य जपले तर कोटी याग घडतील। तो विठ्ठल दैवाचा असून त्याचे नामाचा एवढा महिमा असून तोच मंत्र वाचेने जप ते 33 कोटी देव वृक्ष होऊन आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी पंढरीत राहिले आहेत। हे सर्व क्षेत्र पांडुरंग असून हे त्रिजग त्यामुळे उद्धरते। ब्राह्मण आनंदात आहेत व कोटी कुळे तरतात। वाळवंटात कीर्तन केल्याने संत भेट होते व त्यांच्या चरण भेटीने संसाराची तुटी होईल। तुळशीचा माळा हरिदास गळ्यात घातल्याने ते कळी काळाला घाबरत नाही। त्याला विठ्ठलाचा जिव्हाळा आहे। जे फक्त पंढरीला जातो म्हणतात त्यांच्याकडे यम ही पाहत नाही व ते थेट वैकुंठाला जातात। हे सर्व करणारा तोच देव आहे। हरिदासांचा भरोसा आहे व जो त्याचे स्मरण करेल त्याचे थोर पुण्य आहे असे माऊली सांगतात। ज्याचे हरिकथेवर प्रेम आहे, जो रामकृष्ण नामाचा सतत उच्चार आवडीने करतो, तो या चराचरात धन्य आहे।
रामकृष्ण नामाचा उच्चार केला तर त्याचा वंश धन्य होतो, त्याची माता धन्य होते, त्याचा जीवनकाळ सुखमय होतो, त्याचा जन्म धन्य होतो, त्याला पुत्रप्राप्ती होते, त्याला कळी काळाचे भय उरत नाही व परत जन्मही घ्यावा लागत नाही. एवढा महिमा एक नामाचा असून त्याचा जन्म राम नाम उच्चाराने धन्य होतो असे माऊली सांगतात. श्री विठ्ठलाचे नाम हे सर्वात मोठे मंगल आहे, मंगलाचे मंगल आहे. हे जन हो, तुम्ही सतत श्री विठ्ठलाचे नाम वाचेने म्हणत राहा. श्री विठ्ठलाचे नाम हेच सत्य आहे व त्यामुळे पतित पावन होतात. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे नाम हेच सर्वोत्तम सत्य आहे असे माऊली म्हणतात. सुरुवातीपासूनच आदराने वावडीने नामस्मरण केल्याने मला सकळ सिद्धी प्राप्त झाल्या व माझी सर्व कामे पूर्णत्वाला गेली. ज्याला रामकृष्ण गोविंद गोपाळ म्हटले जाते तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस, नवे नवे तोच माझी आई आहे. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाच्या नामाने माझे सगळे संदेह फिटून गेले असे माऊली सांगतात. अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, स्नान, तितिक्षा यामध्ये उगाच श्रमण्यात काही अर्थ नाही. ज्यापेक्षा त्या परमात्म्याचे गुण गायन करा व कोणी दुसरा करत असेल तर श्रवण करा. त्या गुणगीतांमुळे अंग डोलायला लागते व त्याच्या लीला श्रवणाने संसारातून तरून जाता येते. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्या नामस्मरणाचा उपाय हा तारक आहे असे माऊली सांगतात. अंडज, जारज, स्वेदज, उद्विज या 4 खाणीतील सृष्टी नष्ट होते पण परमात्म्याचे नाव नष्ट होत नाही. रखुमादेवीचा पती श्री विठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही म्हणून चित्तात धरावे. शरीर व संपत्ती ही संपणारी आहे पण विठ्ठलाचे नाम उत्तम असून नष्ट होत नाही. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाचे नाम नष्ट होत नाही याचा पुरावा म्हणजे युगानुयुगे विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल आहे असे माऊली सांगतात. ज्या गावात हरिकथा सुरू आहे, जेथे रामनाम सुरू आहे तेथे तुम्ही जाऊ नका असे यम आपल्या यमदूतांना सांगत आहे. नाम हे महादोषाचे हरण करते, नाम पतिताला पावन करते, नाम कलिमलाचे दहन करते, भावबंधन मोचक असे नाम आहे. ज्या देशात नाम वसते, जेथे नाम ऐकले जाते, नाच गात जेथे नाम घेतले जाते तिकडे तुम्ही यमदूत पाहूही नका. ज्या गोष्टी हरिपूजन होते, ज्या गावी हरिकीर्तन होते तेथे तुम्ही गेलात तर तुम्हीच बंदिवान व्हाल. ज्या देशात गरुड टके, कुंचे, ध्वज व पताका घेऊन संत जन भजनात रंगले आहेत त्या गावाला जाऊही नका. आणि एक विचार सांगतो, जेथे रामनामाचा गजर होतो तेथे माझे पिता व रखुमाईचे पती स्वतः असतात. तिथे तुम्ही यमदूत म्हणून गेलात तर तुमची नागवण होईल असे माऊली अभंगात सांगतात. श्रीमद भगवद्गीता स्पष्ट सांगते की श्रीरामाचे नाम हीच वैकुंठाची वाट आहे. 18 पुराणे, 6 शास्त्र व 4 वेद यांचेही तेच मत आहे. म्हणून मी सतत राम नाम घेईन. रखुमाईचे पती व माझे पिता यांचे नाम माझ्या अंतकाळापर्यंत अट्टहासाने घेईन व त्या बळावर त्या परमात्म्याला आपलासा करून घेईन असे माऊली सांगतात. पवित्र व परिकर नाम हे कल्पतरूपेक्षा उदार असून तू त्याला धैर्याने धारण केलेस तर दुस्तर भवसागरातून तरशील. नरहरी नामाच्या उच्चारणाने भवसागरातून सहज बाहेर पडशील. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी जप तप करावे लागणार नाही, षटकर्म करावे लागणार नाहीत. फक्त नाम उच्चाराने स्वर्गात अमृतपान करशील. दूध गोड म्हणावे तरी त्याचा वीट येतो पण नामाचा वीट येत नाही व त्यामुळे कोटी जन्माच्या पापाचा नाश होतो. सायासाने मन मारून राहिले तरी त्यात अवगुण आहे. नामाच्या उच्चाराने तू स्वरूपाला प्राप्त होशील. चुकून जरी माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल नाममुखाशी आले तरी पापकर्माचे डोंगर जळतात व कळीकाळाचे भय राहत नाही असे माऊली म्हणतात. नाम प्रल्हादाने घेतले त्यामुळे त्याला नरहरीने सोडवले, उचलून कडेवर घेतला व तो भक्ती सुखाने निवाला. हे नाम उत्तमातील उत्तम असून ते पवित्र व चोख आहे. स्वतः शिवशंभूने त्याचा अंगीकार केल्याने त्यांना निजसुख प्राप्त झाले. त्याचा नामाचा आठव ध्रुवाने केला तेच नाम उपमन्यूने घेतले. त्याचा लाभ गजेंद्राने घेतला त्यामुळे त्यांचे हित झाले. तेच नाम त्या महापातकी चांडाळ अजामेळ्याने घेतले व त्याला सोज्वळता मिळाली व त्यालाही निजसुखात निववले. वाटमारी करणारा वाल्मिकाने नाम घेतले, तो तिन्ही लोकांमधून उद्धारला गेला व त्यालाही निजसुखात निववले. ते रखुमाईचा पती असलेल्याचे नाम अत्यंत पवित्र व परिकर असून त्यामुळे कित्येकांचा उद्धार झाला. हे चराचर त्या नामानेच तरले आहे असे माऊली सांगतात. त्या चांगल्या नामाला शिवशंभूने मनात धरले. त्याच नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला.
तेच नाम निज मानसात दृढ धरावे। ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे। तेच चंद्राहून शीतळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे। ते नाम भक्ती व मुक्तीदायक असून ते भवबंधनापासून सोडवते। माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात। परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अभागी साधक कर्म व धर्म आचरताना शिणून गेले। हे विठ्ठला, तुझे गोड नाम मला खूप आवडते व दुसऱ्या साधनाचा विचार करण्याची मला लाज वाटते। चारी वेद व 6 शास्त्र साक्ष देतात की भक्ती आणि मुक्ती या नामापाशीच आहेत। रखमादेवीचे पती व माझे पिता विठ्ठल याच्या चरणी काया वाचा व चित्त गहाण ठेवले आहे असे माऊली शपथपूर्वक सांगतात। सर्वभूती दया ठेवून नारायण नाम वाचेने उच्चारले तर भक्तीचे ज्ञान होते। तो सतत नारायण नाम मुखाने उच्चारतो त्याचे ज्ञान व ध्यान नारायण होते। संसाराच्या गावात नाम हाच ठेवा असून त्यामुळे वैकुंठ प्राप्त होते। गोविंद गोपाळ ही नावे वाचेला सुलभ असून त्यामुळे अच्युताच्या अढळ स्थानापर्यंत पोचता येते। याच नामामुळे शुकादिकांसारखे महात्मे तरले, त्यामुळे अनेक जड जीवांचा कलियुगात उद्धार झाला। त्याच नामाचे स्मरण करता करता वाल्मिकी भोवती वारूळ तयार झाले, तरी आतून तो रामनामाचे उच्चारण करत राहिला। तेच नाम सर्व माझी श्रेष्ठ असलेले भूवैकुंठ म्हणजे पंढरीत विठ्ठल मूळपीठ स्वरूपात जगदोद्धारासाठी उभे आहे असे सर्वत्र एकरूप असलेल्या नारायण नामाचे निरूपण श्री गुरु निवृत्तींनी केले असे माऊली सांगतात। अशौचिया हा शब्द जपणाऱ्याचे विशेषण नाही व ते मंत्राचेही नाही व त्यांचे विशेषणही नाही। जे जारण मरणादी मंत्र जे स्वार्थासाठी वापरले जातात ते मंत्र अशौच मंत्र म्हटले गेले आहेत। असे मंत्र लोकांनी सांगितले तरी ऐकू नयेत। त्या मंत्रांना जग भीते, त्यांचे फळ थोडे व त्या मंत्रांचा क्षोभ जपणाऱ्याला जास्त होतो। पण नाममंत्र हा तसा जप नाही। असे नारायण नाम तू सतत जप, बाया उंच करून हे भजन करावे। त्या भजनात ऐकणाऱ्याने व गाणाऱ्याने उणीव येऊ देऊ नये। उत्तम ज्ञानी ते अंत्यज यांनी ही मुक्तीची मागणी करावी। त्या योग व यागामुळे वायाच थकशील ते वावगे व्यसन ठरते। नरहरी नाम जपलेस तर तो कळीकाळ गप्प उभा राहील। त्या नामाच्या पायी गंगा जन्मली, अहिल्याचा उद्धार झाला, त्यामुळेच गिरिजेला प्रतिष्ठा लाभली। त्यामुळे हा नाममंत्र साधना हे सर्वात वरिष्ठ आहे। त्याच्याशिवाय अन्य कोणता भाव मनात धरू नकोस। माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम जपले तर तीर्थ तुमचा आदर करतील व ते स्वतः तुमचे ऋण व्यक्त करत तुमचे सेवा ऋणी होतील। तुझ्या कोणत्याही कामासाठी नाही म्हणणार नाहीत असे माऊली सांगतात। हृदयात प्रेम व जिव्हाळा असल्यामुळे माझ्या मुखात नाम आले व त्यामुळे माझ्या संसाराचे सार्थक झाले। केशव व विठ्ठल हे नाम सार रूप असल्याने तो श्रीराम माझ्या हृदयी निरंतर वास करतो। सगुण रूपाने भक्तासाठी लीला करणारा परमात्मा पाहणारे व अनुभवणारे विरळेच आहेत। रखमादेवीचे पती व माझे पिता यांचा विस्तार व त्याच्या नामाचा मोठेपणा वर्णन करता येत नाही असे माऊली सांगतात। रामकृष्ण या 2 नामांचे नित्य स्मरण करून आपल्याला सोडवणूक करता येईल व संसार बंधनातून मुक्त होता येईल। हृदय मंदिरी श्री मूर्तींचा जिव्हाळा असल्याने ध्यानात रामकृष्ण माळा जपतो असे माऊली सांगतात। कर्माची विहित रेखा न ओलांडता त्या कर्माचा नाश करण्यासाठी विशेष सेवा केशवाची करावी। रामकृष्ण नामाची माला घेऊन अखंड जीवनभर त्या रामनामाचा जप करावा। त्याच रामनामाला आपला विचार व आचार करावा। इतर बडबड न करता सतत रामनामात रत राहून त्याचे आकलन करून घ्यावे। त्या श्री विठ्ठलाचे चरण शरण जाऊन पकडले की मरणाचे भय उरत नाही। मी निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ते विठ्ठल नामाचा प्रसाद मिळाला, त्यामुळे मी पंढरीत बागडलो असे माऊली सांगतात। त्या परमात्म्याचे नुसते स्मरण झाले तरी कुळ गोत सर्व काही विसरायला होते। त्या हरिनामाने त्वरित मोक्ष ही प्राप्त झाला। प्रल्हादाने ते हरिनाम घेऊन परमात्म्याला प्रसन्न करून घेतले, त्यामुळे त्याचा देह संजीवन अवस्थेला गेला। माझे पिता व रखुमाईचे पती यांनी घेतलेले नृसिंह रूप घेऊन हिरण्यकश्यपू दैत्याला मांडीवर घेऊन मारलेले पाहिले। तत्त्वमसी या महावाक्याचे फल ही नामफलाच्या पेक्षा अर्धेच असते। म्हणून हे जीवीच्या जीवना आता क्षणभर ही न विसंबता नामसंकीर्तनाला जवळ जोडत आहे। मोठे धैर्यवान वैष्णववीर नामघोषाची गर्जना करत असतात, त्यामुळे घाबरून कळीकाळ असलेले यमदूत ही तेथून पळत सुटतात। त्या नामाच्या वज्रकवचाच्या सुरक्षेमुळे निर्गुणाचा अभ्यास व स्वप्रकाश रूप आत्मज्ञान ही तपासता येते। असे ते सुंदर रूप मनात धरले
तर परत जन्म कसा येईल असे ते माझे पिता व रखुमाईचे पती जे इतर कोणत्याही साधनाने कळत नाहीत त्यांना समता बुद्धीने हृदयी धरल्यामुळे माझी जन्म मरणाची आदिव्याधी समूळ तुटून गेली असे माऊली सांगतात। जिभेच्या टोकावर कानो वनमाळी या नाम अक्षरांची अशी ओळ लिहावी की ती कधी पुसली जाऊ नये, अशी लिहा की ती दुसऱ्या कोणत्याही रसामध्ये मिटली जाणार नाही। माझ्या डोळ्यामध्ये हे सुनिळा तू डोळ्यातील गोल असणारी बाहुली बनून राहा, म्हणजे तूच मला दिसशील असे वाचेत नाम व डोळ्यात तुझे रूप असेल तर मनातील वासनेपेक्षा वेगळे उठून निघता येईल असे तुझे ध्यान मला लागू दे, म्हणजे तुझा गोसावी होऊन मला सेवक होऊन सेवा करता येईल। माझे पिता व रखुमाईचे पती तुम्ही माझ्यात अंतर्बाह्य भरून राहिला तर मला ऐक्यत्वाने तुमच्या सोबत नांदता येईल। हे जीवे तू सर्व रसांची मातृका देवता आहेस, तुझ्या अंगभूत रमणीयत्वाने तू रमवणारी आहेस, त्यामुळे तो रामनाम रस पिऊन घे व त्यामुळे तू रमणीय झाली असल्यामुळे तू निवृत्तीनाथांना प्रिय आहेस असे माऊली सांगतात। श्री विठ्ठल नाममुखी घेतले नाहीस तर रवरव नरक कुंडात पडशील। विठ्ठल नामाचा सतत जप कर, आळस करू नकोस। 3 अक्षरी विठ्ठल नाम अमृत असून त्याचे प्राशन श्री विठ्ठलांनी केले आहे। रखुमादेवीचा वर असणाऱ्या विठ्ठलाने नामसाधना करणाऱ्या साधकांना हृदय धरले आहे असे माऊली सांगतात। उगाच मी म्हणजे देह हा भ्रम धरतोस पण विठ्ठल नाम घेत नाहीस। हा देह कधीही पडून जाईल तेव्हा सार रूप विठ्ठल नाम उच्चार। असे नाम घेणाऱ्याच्या डोक्यावर रखुमाईचा पती आपला अभयकर ठेवतो। विठ्ठल नामाचा जप केला नाहीस तर पुनरुपी गर्भवासाला जावे लागेल, त्यामुळे त्या राजा विठ्ठलाचे नाम अंतकाळपर्यंत सतत घे। रखुमाईचा पती त्याला परत चराचरात येऊ देत नाही। धर्माच्या सर्व कारणाच्या पूर्ततेसाठी हरिकीर्तन, दया, क्षमा व समाधान आवश्यक असते व तेच संतजन साधत असतात। भवसिंधू तारक भुक्ती व मुक्तीचा सवंगडी असलेला निजधर्म हा घडघडा नाम उच्चारामुळे साध्य होतो। विद्वानातील अहंकार, शरीर, सौंदर्य, सखे, स्वजन, मुले, पत्नी हे विषय भोगची प्रतीके आहेत व ते देहासहित मरणाच्या भोवऱ्यात टाकणारे आहेत। जे जे जड सुंदर दिसते ते एक मृगजळासारखे भासमान आहे। म्हणून माझे पिता व रखुमाईचे पती यांचे चरणकमळांचे चिंतन कर असे माऊली सांगतात। माझ्या कानाचे नाव तुम्ही प्रेमाने घ्या व हृदयाशी कवटाळून तुम्ही त्याला खेळावयास घेऊन जा। हा भक्तासाठी मोहित होतो व त्याच्यासाठी 10 गर्भवासाचे दुःखही निमूट भोगतो। त्याला याची अजिबात कल्पना नाही व तो कोणत्याही भक्तासाठी हेच करतो। स्वतःला अभिमान येऊ न देता कोणत्याही दीनभक्तामागे धावतो। त्या पुतनेने मायेने त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला तर ह्याने तिलाच शोषून घेतले। असे माझे पिता व रखुमाईचे पती भक्ताचा छंद मात्र टाकून देत नाही असे माऊली सांगतात। सर्व शास्त्राचे सार हे विठोबाचे नाम आहे, म्हणून साक्षात महादेव त्याचा सतत जप करत असतात। ते हे नामच ओंकार स्वरूप असून तेच आदी मध्य व अंत असणारे निज बीज आहे। त्याचाच जप ध्रुव, प्रल्हाद व अंब ऋषींनी केला। ते नाम भक्ती, मुक्ती व सुखदायक असून त्यामुळे अनेक पतित अज्ञानी जीव तरून गेले। संसारामुळे तुमचा एक एक दिवस वाया जात असून माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या नामाचा आधार सोडू नका असे माऊली सांगतात। तो हरी अंतर्बाह्य स्वरूपात आमच्यात आला, त्यामुळे सत्संग मिळाला व ब्रह्मानंद झाला। हा हरी सर्वत्र आहे, जिकडे तिकडे तोच आहे, त्याच्याहून रीते काही नाही। त्या हरीला तुम्ही पहा व त्याचे ध्यान करा, त्या वाचून दुसरे जगतात काही नाही। हरिनाम वाचेने घ्या, नाचत घ्या, जो आनंद होईल तोच हरी आहे। तोच हरी आदी आहे व अंतीही आहे। तोच सर्वत्र सर्वाभूती व्यापक आहे। त्याच हरीला जाणा, त्याचेच वर्णन करा। तो हरी जे माझे पिता व रखुमाईचे पती आहेत तेच या जगताचे राजे आहेत असे माऊली सांगतात। रामकृष्ण या नामाचे स्मरण वाचेने करावे व सतत विठ्ठलाचे ध्यान करावे। एक नाम वाचेने घेतल्याने त्या अजामेळाला यमदूतांना सोडावे लागले होते। अशा नामस्मरणाने आपले कसे होणार याची चिंता यमाला लागून राहिली आहे। नाम आनंदाने गायले तर सायुज्यता मिळते। सगुण निर्गुण निज ब्रह्म असलेले नाम हे थोर असून वेदशास्त्राचे सार आहे। माझे पिता आणि रखुमाईचे पती श्री विठ्ठल कृपाळू व उदार असून ते त्यांच्या नामस्मरणाने भवसागर पार होतो, अशी खूणगाठ बांध असे माऊली सांगतात।
हे सखी, मी माझ्या नादात वनातून येत असताना एका वनवासीने मला येऊन आलिंगन दिले. तो स्वतःही काही बोलत नव्हता व मलाही बोलू देत नव्हता. त्याच्याकडे पाहणेही मला जमले नाही. अशा त्या माझ्या पित्याला, रखुमाईच्या पती विठ्ठलाला पाहिले की आपले काही चालत नाही असा माझा अनुभव आहे, असे माऊली सांगतात. वर्णाक्षरातील र व म ही अक्षरे सोडली तर इतर अक्षरांना वापरून केलेले कोणतेही शब्द त्या 2 अक्षरांची बरोबरी करू शकत नाहीत व त्या इतर शब्दांमुळे तुझे तोंड तुझे वैरी बनेल. म्हणून तू रामनामाचा जप करून संसार सोडून दे. त्या रामनामाच्या जपामुळे तू प्रत्यक्ष शिवशंकरांची बरोबरी करशील. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल नामाला हृदयस्थ करून त्याशिवाय दुसरे काही करणार नाही अशी शपथ घे, असे माऊली सांगतात. इतर काही जाणण्यापेक्षा त्या एका विठ्ठलाला जाण, हे मनापासून पुन्हा सांगतो. त्या विठ्ठलाला जाण. गुरुकडून जाणणे म्हणजे त्या विठ्ठलाला जाणणे आहे. निर्वाण जाणायचे असेल तरी तू विठ्ठलाला जाण. भक्ती व ज्ञानासाठी ही विठ्ठलालाच जाण. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो, फक्त त्या विठ्ठलालाच जाण, असे माऊली सांगतात. गाणारे श्रोते आणि पाहणारे चतुर, विनोदी व सोहमभावामुळे झालेली ज्ञानी या सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही सर्व विठ्ठल स्मरण करा. आपले अनुसंधान त्या नामाशी जोडा. हे भक्तांनो, हा भवसागर त्या श्री विठ्ठलाच्या कमरे एवढा आहे. हे तो कमरेवर हात ठेवून दाखवतो. तो पुंडलिकाच्या भावाने गोकुळीहून आला आहे व ते निज प्रेम सर्व भक्तांना घ्या घ्या असे तो म्हणतो. मी माझे व तुझे हे ओझे टाकून द्या आणि माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी तो भाव ठेवा, असे माऊली सांगतात. श्री विठ्ठल हेच ब्रह्म व त्यांच्याकडेच निजानंद मिळतो हे योगी जाणतात. नुसता विठ्ठल नामाचे स्मरण केले तर संसार दुःखाचे दर्शन होत नाही. माझ्या जीवीचे लाड रखुमाईच्या पती शिवाय कोण पुरवणार, असे माऊली सांगतात. महादेव प्राणप्रिय भवानीला उपदेश करतात की त्याचे निज मानसात ध्यान कर, त्यात परमानंद आहे. तोच राम व हरी हे सखा आहे, हे द्विरुक्तीने सांगतात. हेच राम नाम अनेक सहस्रनामांचे हे कळस आहे. तोच राम अंतर्बाह्य आहे, त्याचे सतत स्मरण कर. हेच तुझे निजकर्म व निजधर्म आहेत. तेच त्या परब्रह्माचे वर्म आहे. तेच नाम जीवाचे साधन, मनाचे मोहन असून हेच सुखाचे साधन व भक्ती ज्ञानाचे अंजन आहे. ओम या अक्षराची अर्धमात्रा अर्थात परमेश्वर आहे, म्हणून ते अक्षर चिदानंद स्वरूप आहे. तसेच माझे पिता व रखुमाईचे पती सुलभ आहेत, असे माऊली सांगतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कारून त्याच्या प्राप्तीसाठी गुद व शिष्ण यांच्यामध्ये असलेल्या ओडियान बंधाला पाय लावून असे श्रम करून आत ओतप्रोत भरलेला त्याला सोडून, मनात अहमभाव सोडून, ओंकार बिंदूचा ठाव न कळता त्या कृष्ण नावाला शरण जा. ओम भगवते वासुदेवाय हा द्वाक्षरी मंत्र तू का जपत नाहीस? नवद्वारांचा निरोध करून नाडीद्वारे सुश्रुषणेत संचरणारी कुंडलिनी हा मार्ग सोपा नाही, असे मुनी मानतात. मात्र नरहरी नामाच्या सतत चिंतनाने मुक्तिस्थान मिळेल. अंतसमयी योगामुळे हात पाय मोडून घेणे हिताचे नाही. मोह व तृष्णा न तुटल्याने ब्रह्मविद्या कशी येईल? हरी चरणाशी नम्र होत नाही, हा मोठा अन्याय आहे. मोक्ष हवा असेल तर मुकुंद चरणी मन रमव. कर्दळीप्रमाणे दिसणारे गोमटे शरीर पाहून भांबवू नकोस. ते कृमी व विष्ठेने भरलेले आहे. उभे आहे तोपर्यंत शोभा देते. जाळले तप भस्म होईल व तसेच ठेवले तर कोल्हे कुत्रे खातील. त्यामुळे भक्तीने त्या पदनाभाला ओळख. जोपर्यंत बुद्धी व इंद्रिय चांगले आहेत तोपर्यंत त्याला शरण जाऊन त्या योगाने हा भवसागर तरून जा. वनात सिंह असताना हत्तीने माज का करावा? भाजलेल्या बीजापोटी अंकुर कसा फुटावा? इंद्र कोपला तर पर्वताने समुद्र कसा ओलांडावा? तसेच तोंडाने हरी उच्चारण करणाऱ्याला संसार कसा बाधावा? त्याच्याच डोळ्यातील तेजामुळे सूर्य तेजस्वी होतो. त्याच्या मनातील चंद्रमा अमृत वर्षाव करतो. त्याच्या नाभीत जन्मलेल्या ब्रह्माने ही सृष्टी निर्मिलेली आहे. हे विष्णू भक्ता, त्याचे विराट स्वरूप तू ओळख. वादळामुळे आकाशातील ढग विस्कळीत होतात. कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब कसा राहील? माकडाच्या हाती चिंतामणी कसा द्यावा? वासुदेव चिंतनामुळे जीवाच्या ठिकाणी दोष कसे राहतील? सर्व स्थूल व सूक्ष्म जीवाचे चालक महादेव आहेत. ते व इतर देवता त्याचेच अंश आहेत. चांगली वाईट कर्मे करताना नामाचा आळस का करतोस? निरंतर सुख हवे असेल तर त्या ऋषिकेशाला स्मरा. तो उदार झाला की लहान थोरपणा न पाहता भक्तासकट वैऱ्यालाही
अमर पद देतो। वासुदेव नाम छंदाने देह सार्थक होतो। पहा, तो पापी अजामेळा कृष्ण नामाने उद्धार पावला। मोठ्या सायासाने मिळालेल्या मनुष्य जन्मातील पुरुषार्थ हा वाया घालवतोस। वाचा व मनाने त्या मुरारीला ओळख। एकादशी व्रत करून परलोक प्राप्त करून घे। झाडाच्या छायेप्रमाणे असलेल्या धनसंपत्तीवर विश्वास ठेवू नकोस। ते तुझ्या जन्ममृत्यूची यातायाती चुकवणार नाहीत। हरिजन्मविण तुझा जन्म वाया जात आहे, त्यामुळे त्या वैकुंठनाथाच्या पायाचे चिंतन कर। याच 12 अक्षरी मंत्राने ध्रुव अढळ पदाला गेला। अग्निजळ व शस्त्रापासून प्रल्हाद रक्षिला। ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल नाम वेळोवेळी घ्या, तेच तुम्हाला कळीकाळापासून अलगद सोडवेल असे माऊली सांगतात। ज्या शरीरी विठ्ठल नाही ते उगाच जन्मले व ज्या नगरात विठ्ठल नाही ते अरण्य समजावे। विठ्ठल नसलेला देश स्मशान आहे, तर ज्या जिभेवर विठ्ठल नाही ते चंद्र सूर्याशिवाय दिशा असण्यासारखे आहे। विठ्ठला वेगळे कर्म धर्म व ब्रह्म म्हणजे वावगा श्रमच आहे। ते परिपूर्ण सच्चिदानंद धन कमरेवर हात ठेवून भक्तांचे वाट पाहत आहे। जे विठ्ठल सोडून इतर दैवते मानतात व ते परत संसाराला येतात, त्या विठ्ठला विण प्रीती व तृप्ती ही नाही, व हे प्रेम निवृत्तीनाथांकडून मिळाले व माझे पिता व रखुमाईचे पती असलेल्या विठ्ठलामुळे मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात। देहाच्या ठिकाणी मी आणि देहसंबंधी पुत्र मित्रांच्या ठिकाणी माझे असा व्यवहार वाढवून देह व्यर्थ चालवितोस। त्यापेक्षा मूळ स्वरूपापासून देहादिकांची उत्पत्ती झाली त्याच ठिकाणी आपले ऐक्य करून द्यावे। जो हे विषय सुख तुला गोड वाटते तो ते परिणामी जड दुःखप्रद असते, म्हणून त्या वैषयिक सुखदुःखाच्या नादी लागू नकोस। त्रिगुणाचे म्हणजे सत्व रज तमाचे हे शरीर रचून ते दुःखप्रद शरीर जीवाच्या गळ्यात अडकवून संसाराच्या मोहपुरात लोटून देतोस। त्यामुळे त्या संसार समुद्राच्या भोवऱ्यात एकदा जीव पडला की मग त्याला तेथून सुटका कशी होणार। परमात्मा व्यतिरिक्त हा संसार लटका आहे। तोपर्यंत तुला जीवाविषयी दया उत्पन्न होत नाही, तोपर्यंत मी तुला त्या संसाराचे गाराने किती वर्णन करावे। पण गाराने वर्णन करण्याशिवाय दुसरा उपायच काय। रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांच्याशी ऐक्य होण्याकरिता मला तुझा छंद लागला आहे असे माऊली सांगतात। भुंग्याला जशी सुगंधाची ओढ असते त्याप्रमाणे तुझी आवड मला लागो। भगवंता, तुझे स्वरूप अवीट असून अगदी जवळ आहे, पण त्याची भेट होत नाही। तहान लागल्यामुळे जी पाण्याची तहान लागते त्याप्रमाणे तुझी गोडी माझ्या जीवाला लागो। रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांची आवड मला लागल्यामुळे मी त्याच्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेलो असे माऊली सांगतात। माझ्या प्रेमरूपी भजन रंगात हे विठाबाई देवी तू लवकर ये। तुला किती नावे आहेत म्हणून सांगावे। तुला किठाई म्हणतात, तुला विठाई म्हणतात, कृष्णाई व कान्हाई म्हणतात। वैकुंठात राहणारी असून जगत्रयाला उत्पन्न करणारी आहे, त्यामुळे तुझा छंद माझ्या मनाला लागला आहे। तू कटेवर कर ठेवलेली अशी शोभत असून तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे, कमरेला पितांबर आहे। अशा तऱ्हेच्या देवी रूप विठ्ठला तू माझे भजन रंगात धावत ये। हे विश्वरूप विश्वेश्वरे, कमल नयने कमलाकरे अशा स्वरूपाने असणारे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल यांचे ध्यान माझ्या मनास नित्य लागो असे माऊली सांगतात। अज्ञानामुळे दूर देशात येऊन पडले, त्यामुळे रात्रंदिवस मला तुझी आठवण येते। हा तुझा वियोग मला अगदी असह्य झाला आहे, त्यामुळे माझ्या जीवाला फार कष्ट होत आहेत। पण तुझी भेट अजून का होत नाही हे कळत नाही। हे गंभीरा, गरुड वाहना, दयानिधी श्रीकृष्णा, हे रखुमाया देवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला, तुम्ही लवकर धावत येऊन मला भेट द्या असे माऊली सांगतात। श्रीहरीच्या पावलाची सोय हाती नसता राज्य प्राप्त झाले असले तरी त्यापासून मोठा अभिमान उत्पन्न होतो आणि हरिनामाचे ठिकाणी बुद्धीची वस्ती झाली असता सर्व पदांची प्राप्ती होते। हरिनामाने कोणत्याही पदाची प्राप्ती किंवा निवृत्ती झाली असता त्याचा अभिमान देहात राहत नाही, म्हणजे प्रतिष्ठा राहत नाही। हे ईश्वरा, ब्रह्मानंदाच्या आशेच्या पाशाची बेडी तोडून तू आपली सगुण सुंदर मूर्ती आम्हाला दाखव। सोहम मंत्राचे सतत आवर्तन केल्यामुळे आमच्या ठिकाणचे मदमत्सराचे भान सहजच निघून गेले असे माऊली ज्ञानदेव सांगतात। हे विठ्ठला वेलाळा, मला आलिंगन देणारा हो। पुन्हा पुन्हा मी तुला विनवित आहे। तुला पाहून मला भूल पडली आहे।
याला माझा इलाज नाही. हे पांडुरंगा लवकर ये. इतर पाहुणे घेऊन मला काय करावयाचे आहेत त्यांची मला जरुरी नाही. मी रात्रंदिवस तुझेच चिंतन करते. मला तुझे चरण दाखव. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला, तुझ्या वाचून मला कशातही सुख नाही. फार काय सांगू, मला रात्री अंतरुणावर झोप देखील येत नाही असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.